नमस्कार. मराठी शिकण्याच्या प्रवासात आपलं स्वागत आहे. आज आपण एक खूप महत्त्वाचा पण एकदम सोपा विषय शिकणार आहोत, तो म्हणजे सर्वनाम. चला तर मग लगेच सुरुवात करूया. Welcome to Smart School in Phillips. विचार केलाय का की बोलताना काही गोष्टी सारख्या सारख्या कानावर पडल्या तर किती कंटाळा येतो. म्हणजे समजा आपण एखाद्या मित्राबद्दल बोलतोय आणि प्रत्येक वाक्यात त्याचं नाव घेतोय, थोडंसं विचित्र वाटतं ना. आता हेच उदाहरण बघा. संजय अच्छा लड़का है. संजय के पापा का नाम रोहित है. ऐकलं का? प्रत्येक वेळी संजय 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 असं सारखं नाव घेतल्यामुळे बोलण्यातली जी मजा आहे, जो एक फ्लो असतो, तो पूर्णपणे निघून जातो. पण यावर एक जबरदस्त उपाय आहे आणि तो म्हणजे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय? एकदम सोपं आहे. नामाच्या जागी वापरला जाणारा शब्द. त्याचे वडील, त्याची आई, त्याने आंबा खाल्ला. आता ऐकायला किती सहज आणि नॅचरल वाटते, नाही का? चला तर मग सुरुवात करूया त्या सर्व नामांपासून जी आपण सगळ्यात जास्त वापरतो, म्हणजे स्वतःबद्दल बोलताना वापरली जाणारी सर्वनामं. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हिंदीमध्ये मैं आणि मैंने असे दोन वेगवेगळे शब्द आहेत, पण मराठीत या दोन्हीसाठी फक्त एकच शब्द आहे, मी. झालं की नाही सोपं? त्याचबरोबर मुझेसाठी आपण मला वापरतो आणि मेरा, मेरी, मेरे हे लिंगानुसार माझा, माझी, माझे असं होतं. उदाहरण बघूया का? हिंदीमध्ये आपण म्हणतो मैं लड़का हूं. तेच वाक्य मराठीत होतं मी मुलगा आहे. पाहिलं? मैच्या जागी सरळ मी आलं. आता दुसरं उदाहरण, मैंने आम खाया. याचं मराठीत काय होईल? बरोबर, मी आंबा खाल्ला. इथे पण मैनेसाठी आपण मी हाच शब्द वापरला. ही एक गोष्ट लक्षात ठेवली ना की तुमचं अर्ध काम झालंच म्हणून समजा. आणि आता एक तोंडाला पाणी सुटणारं उदाहरण. जर हिंदीत म्हणायचं असेल मुझे समोसा खाना है, तर मराठीत तुम्ही म्हणाल मला समोसा खायचा आहे. सोपं आहे. मुझे झालं मला. ओके, तर स्वतःबद्दल कसं बोलायचं हे आपण शिकलो. आता आपण समोरच्या व्यक्तीशी म्हणजे तू किंवा तुम्ही असं कसं बोलायचं ते बघूया. इथे पण एक मस्त साम्य आहे. जसं मैं आणि मैनेसाठी मी होतं, तसंच हिंदीतल्या तुम आणि तुमने या दोन्ही शब्दांसाठी मराठीत एकच शब्द आहे आणि तो म्हणजे तू. आणि तुम्हेसाठी तुला. बाकी तुम्हारा, तुम्हारी, तुम्हारे हे तुझा, तुझी, तुझे असं बदलतं. पॅटर्न लक्षात येतोय का? उदाहरणार्थ हिंदीतलं वाक्य तुम लेखक हो हेच मराठीत होतं तू लेखक आहेस. बघा तुमच्या जागी तू किती परफेक्ट बसतंय. आणि आपला फेवरेट समोसा परत आलाय. तुम्हे समोसा खाना है याचं मराठीत होणार तुला समोसा खायचा आहे. मुझेच मला आणि तुम्हेच तुला. एकदम सोपं. ठीक आहे, आता आपण थोडं पुढे जाऊया. सर्वनामांचा वापर फक्त साध्या वाक्यांसाठीच नाही तर तुलना करण्यासाठी पण होतो. म्हणजे माझ्यासारखा किंवा तुझ्यासारखा असं कसं म्हणायचं ते बघूया. जर तुम्हाला हिंदीत म्हणायचं असेल मुझ पर, तर मराठीत म्हणाल माझ्यावर. आणि मुझ जैसासाठी म्हणायचं माझ्यासारखा. हे शब्द रोजच्या बोलण्यात खूप वापरले जातात, त्यामुळे नक्की लक्षात ठेवा. आणि अगदी तसंच दुसऱ्या व्यक्तीसाठी. तुम पर म्हणजे तुझ्यावर आणि तुम जैसा म्हणजे तुझ्यासारखा. पाहिलं, नियम अगदी सारखाच आहे, काहीच वेगळं नाहीये. वा, आपण खूप काही शिकलो. चला तर एकदा पटकन नजर टाकूया की आज आपण काय काय शिकलो, म्हणजे सगळं एकदम पक्क लक्षात राहील. तर हे आहेत आजचे 4 महत्त्वाचे नियम. मैं आणि मैंने झालं मी, मुझे झालं मला, तुम आणि तुमने झालं तू आणि तुम्हे झालं तुला. बस हे 4 नियम लक्षात ठेवले की मराठी बोलणं खूपच सोपं होऊन जाईल. आणि जाता जाता एक छोटीशी पण महत्त्वाची टीप, ती म्हणजे उच्चार. माझा आणि माझे म्हणताना जो झ येतो तो माझी मधल्या ज पेक्षा थोडा वेगळा आहे. या छोट्या फरकामुळे तुमचं मराठी बोलणं अजून छान वाटेल. तर मग आज तुम्ही मराठी सर्वनामं शिकून तुमच्या मराठी शिकण्याच्या प्रवासात एक महत्त्वाचं पाऊल पुढे टाकलं आहे. हा एक खूप मजबूत पाया आहे ज्यावर तुम्ही पुढे छान इमारत बांधू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही नवीन भाषा शिकणं हे एका प्रवासासारखं आहे आणि आज तुम्ही एक खूप चांगली सुरुवात केली आहे. आता फक्त बोलण्याचा सराव करत राहा आणि बघा ही सर्व सर्वनामं तुमच्या बोलण्यात आपोआप यायला लागतील. जर तुम्हाला आजचं स्पष्टीकरण आवडलं असेल आणि खरंच काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्यासारख्याच मराठी शिकणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अशाच सोप्या स्पष्टीकरणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर आज आपण सर्वनामांचा पाया पक्का केला. आता यावर आधारित तुम्हाला पुढे काय शिकायला आवडेल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण शिकण्याचा प्रवास कधीच संपत नाही. चला भेटूया पुढच्या भागात. Thanks for watching. Please do like, comment and share this video. And if you are new to our channel, please subscribe and press the bell icon. Please be our member for support us. Thank you.